डान्सबार विरोधी कायदा सुधारणा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे। ऑर्केस्ट्राच्या आड चालणाऱ्या डान्स बारना प्रतिबंध बसणार आहे। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल। कुंपणच शेण खातंय असं यावेळेला काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी टीका करत म्हटलंय। केवळ बार मालकांवर कारवाईच्या तरतुदी आहेत, रक्षकच भक्षक होतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशी मागणी सुद्धा पटोलेंनी केलेली आहे। हे विधेयक कशासाठी आणलंय, मुंबई नजरेसमोर ठेवून आपण विधेयक आणतो का असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलाय। बारमध्ये जाणारी गरीब बहीण गरिबीमुळे तिथं जाते। विधेयकातल्या अश्लील शब्दाचा अर्थ काय, अश्लील शब्दाबाबत स्पष्टता आणा अशी मागणी सुद्धा आव्हाड यांनी केलेली आहे। तर कायद्याची अंमलबजावणी होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांची असते असं आमदार अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। सार्वजनिक मनोरंजन नियमावली तरतुदीनुसार येणाऱ्या ऑर्केस्ट्रा व लाईव्ह म्युझिक करता त्या ठिकाणी परवाने देण्यात येतात। म्हणजे आपला 1951चा जो कायदा त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि लाईव्ह म्युझिकचा परवाना देण्याची तरतूद त्या ठिकाणी आहे। आणि अनेक ठिकाणी ह्या लायसन्सचा वापर करून चुकीचे कामं त्या ठिकाणी होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे वारंवार त्या ठिकाणी प्राप्त होतात। म्हणून आता आपण जी सुधारणा करतोय की राज्यातील ऑर्केस्ट्रा आस्थापना ह्या देखील महाराष्ट्र, आपण जो 2016 साली जो कायदा तयार केला, महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांच्यामधील अश्लील नृत्यावर बंदी घालण्याबाबत व त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 या अधिनियमाअंतर्गत आणण्यासाठी आपण हे या ठिकाणी विधेयक या ठिकाणी आणतो आहे। त्यामुळे लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स म्हणजेच ऑर्केस्ट्राचे लायसन हे आता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 या अधिनियमाऐवजी सन 2016च्या कायद्यामध्ये देण्यात येईल। यापूर्वी ऑर्केस्ट्रा व लाईव्ह म्युझिक कार्यक्रमांचे लायसन्स घेऊन त्याच्या आडून आस्थापनांमध्ये अश्लील नृत्य करण्याच्या प्रवृत्तीस आळा बसेल। प्रत्यक्ष संगीत सादरीकरण याचा अर्थ हॉटेलमध्ये किंवा उपहारगृहात किंवा मद्यपान कक्षामध्ये वाद्यांचा किंवा ध्वनिमुद्रण साधनांचा वापर करून संगीतासह किंवा संगीताशिवाय एकतरी वैयक्तिकरित्या किंवा गटामध्ये केले जाणारे गाण्याचे सादरीकरण अशी व्याख्या या दोन्ही अधिनियमामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सन 2016चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यांच्यातील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 आपण सर्वांनी संमत करावे अशी मी आपणास विनंती करतो। आज सभागृहातलं हे जे बिल या ठिकाणी सादर करण्यात आलं, म्हणून अध्यक्ष महोदय मी आपणास विनंती करतो की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत विधेयक 2026 हे एकमताने संमत करावे अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो। प्रश्न असा आहे की 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृह आणि मद्यपान कक्ष, बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येत आहे। प्रश्न असा आहे की 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 53 महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष, बाररूम यामधील अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत सुधारणा विधेयक 2026 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। विधेयक संमत झाले। मी अनेकदा सांगतो की कुंपणच शेत खाते। त्या भागातला ठाणेदार जो PI असतो त्याची सगळी टीम असते, त्या टीमच्या आधिपत्याखाली हे सगळे अश्लील आणि अवैध धंदे चालताना आपण अनेक ठिकाणी आपल्या निदर्शनास आलेले आहे। अध्यक्ष महाराज, आता अलीकडे तर बार हा जो विषय आहे, हा बाररूम तर आता आपल्याला गावागावामध्ये पाहायला मिळतो। इतक्या परवानग्या आपण देतोय बाररूमच्या, शाळेच्या बाजूला, मंदिराच्या बाजूला आता बाररूम खेड्यापाड्यातही पोहोचले। आणि ही जी काही कालपर्यंत मोठ्या शहरामध्येच हे जे डान्स बार होते ते आता तालुक्याच्या पातळीवर पोहोचलेत आणि तिथेही आपल्याला या पद्धतीची व्यवस्था पाहायला मिळते असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आहे।
कधी कधी तर आपल्या राज्यामध्ये दारूबंदी कायदा आहे. आता या दारूबंदी खात्याचं नाव आपल्याला बदलावं लागेल, दारू उघडा खाता करावा लागेल. आता या कायद्यामध्ये काही तरतुदी केल्या पाहिजेत, कारण की पोलीस विभाग जेव्हा या कायद्याचंच उल्लंघन करते, आपण फक्त बिअर बार, आपण ज्या डान्स बारचा जो मालक असतो त्याच्यावर आपण कारवाई करायची तरतुदी असतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.